सप्तशृंगी गडावर पालखी घेऊन जाणाऱ्या नंदुरबारच्या 18 वर्षीय भाविकाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू. कळवण. चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी पालखी घेऊन पायी जात असताना गिरणा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पवन खंडू सोनावणे वय 18 राहणार वल्लारवाडा जिल्हा नंदुरबार या तरुण भाविकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दिनांक 29 मार्च रोजी दुपारी 1 ते 1:30 सुमारास कळवण तालुक्यातील बेज भादवन शिवारात घडली. या घटनेबाबत कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद रजिस्टर नंबर 16/2026 करण्यात आली आहे. खानदेशातून मोठ्या उत्साहात पालख्या येत असतात. ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नंदुरबार येथील वल्लारवाडा गिरीवार गेट येथील पवन खंडू सोनवणे हा तरुण आपल्या सहकाऱ्यांसोबत पालखी घेऊन सप्तशृंगी गडावर येत होता. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास बेज व भादवन शिवारात गिरणा नदीच्या पात्रात तो आंघोळीसाठी उतरला. यावेळी अचानक पाय घसरल्याने तो खोल पाण्यात गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, पोलीस हवालदार रामदास गवडी, जयंत सोळंके आणि महिला पोलीस हवालदार मंदा बर्डे यांनी परिस्थितीचा आढावा घेत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे वल्लारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. गिरणा वार्ता न्यूजसाठी संपादक गणेश पवार, कळवण.